अहो मोरपंत उरका उरकलंय. मग ठीक. आणि ती कागदपत्र निवडायची ती तयार केलीत? होतील एवढ्या. अहो दिरंगाई नको. होणार नाही. मग ठीक. मोठ्या मुश्किलीनं असा दिवस उजाडतो. हो ना. त्या जगदीश्वराची कृपा आणि तुमची मुत्सद्दीगिरी. आमची मुत्सद्दीगिरी पण तुमची साथ मोलाची. हो आमचं काय अनाजी पंत, गाड्या बरोबर नळ्याची यात्रा. हो असं म्हणू नका हो. आज बाळराजे निवाडा करणार, केवढी मोठी गोष्ट. हो तर केव्हा एकदा सदरेवर येऊन बसतायत असं झालंय मला. उठा चला. चला. या. बाळराजेंचं आवरलं का ग? न्हाणी घरातून आले बाहेर? जी आंघोळ झालीये त्यांची. झालीये ना, मग त्यांचं डोकं पुसून घे, नाहीतर दिवसभर शिंकत बसतील. आणि हो, त्यांना ठेवणीतला पोशाख दे. वय जी. अगं हा धूप एका कोपऱ्यात ठेव आणि जा बघू लवकर. जा. कुठं बाहेर जाणं घडतंय का? बाहेर नाही जात आहे, पण आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुला सांगितलंय तेवढं कर बघू. जा लवकर. मानाईस दादा. काय जे? मानाईस दादा, आम्हाला कळलं की गडावरती निवाडा होणार आहे, पण एक कळत नाही, गडावरती युवराज नाहीत, युवराज नाहीत आणि महाराज बी नाही ती, पण तरी बी निवाडा. महाराणी साहेबांचा आदेश आहे, आज समद्यासने गोडाचं जेवण घालायचं आहे. असं वय. तू बी चल की, लाग मदतीला. वय, राणी साहेबांचा हुकूम म्हणजे काहीतरी नक्की असणार. चला चल. महाराणी साहेब आणि बाळराजे तिथे यायच्या अगोदर आपण तिथे स्वागताला असायला हवं. हो म्हणजे नमनालाच गडावर तेल जळायला नको. हो होणार. बाळराजे पहिल्यांदा येत आहेत, निवाडा देणार आहेत. कधी एकदा निवाडा करताना पाहतोय असं झालंय मला. माझ्या डोक्यात असं आहे, कसं? त्यांना पटकन युवराजांच्या गादीवर बसवायचं आणि निवाडा आपल्या पदरात पाडून घ्यायचा, म्हणजे आपण मोकळे. नाहीतर होईल काय, एकदा डळमळीत झालं की मग अवघड होऊन बसेल. तळमळीत म्हणजे महाराणी साहेब आपल्या निर्णयावर ठाम राहतील ना? चला, तर्क नको. यशस्वी भव. अरे वा, नव पागोट, नवा पोशाख, मज्जा आहे बाळराजेंची. मग वास किती छान येतोय ना या नव्या कपड्यांचा. हो तर. आता नवे कपडे दाखवू नका, कर्तबगारी दाखवा. कसली कर्तबगारी करायला निघाला? सांगा. आम्ही नाही, तुम्ही सांगा. बाळराजे, बरं नका सांग. मातोश्री, तुम्हीच सांगा, कसली कर्तबगारी करायला निघालेत आमचे बाळराजे? राणूबाई, तुमचे बाळराजे आजपासून निवाडे करणार आहे. निवाडे? कसले निवाडे? रायगडावरचे निवाडे. आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद हवेत यांना. बाळराजे? बाळराजे निवाडे करणार? कारण शंभूराजे गडावर नाहीत. गडावर नसले तरी स्वराज्यात आहेत. दूर आहेत ते. एवढेही दूर नाहीत की येऊच शकत नाही. नाहीच येऊ शकत. मागच्या वेळेलाही खलिता पाठवला होता दिलेर खानाच्या बाबतीत. आठवतंय ना? आलेच नाही. ते न आल्याची आणि खलित्याची शहानिशा व्हावी एकदा. ती होईलच नंतर. परंतु आता थांबणं शक्य नाही. सदरेवर निवाडे सुरू करायचे. दादासाहेबांचा अधिकार हिरावून घेतल्यासारखं नाही का होणार?
कसला अधिकार? ते युवराज आहेत याचं आपण भान ठेवू. मग हे कोण आहेत? हेही युवराजच आहेत. हो आहेतच, पण दादासाहेब अभिषिक्त युवराज आहेत. राज्याभिषेकावेळी त्यांच्यावर विधिवत समंत्र कायदेशीर अभिषेक केला आहे. बाळराजेंवरही तसा अभिषेक करता येईल. तुम्हाला ना शिजेपर्यंत दम निघतो, पण निवेपर्यंत दम निघत नाही. घेता तोंड भाजून. हं? भीती याची वाटते की महाराणी साहेबांचं मन बदलून आहे. का बदलेल? हे बघा, राणी वशात पुतळा राणी साहेब आहेत, त्या राणूबाई साहेब आहेत. पुतळा राणी साहेबांचं तसं काही नाही, पण राणूबाई म्हणजे तोफेचा धडाका नुसता. काही वर्मी लागणार बोलल्या तर आपल्या महाराणी साहेबांना काय लागतं हो, हुरूप मावळायला. पण तसं काही होणार नाही. होणार नाही, कारण पोटच्या मुलाचं महत्व वाढते म्हटल्यावर कोणत्या आईला आवडणार नाही. पण मला राहून राहून काय वाटतं, आपण चूक तर करत नाही आहोत ना बाळराजांना युवराजांच्या गादीवर बसवण्याची. अहो, युवराजांना युवराजांच्या गादीवर बसवण्यात कसली आली आहे चूक? तुम्ही उगाच फाटे फोडू नका. अहो तसं नाही हो. उद्या महाराज काय म्हणतील हे माझ्या डोक्यात. त्यांनी म्हणू नये की आम्ही मनाचा कारभार केला म्हणून. अहो, त्यांचेच मूळ, त्यांचंच स्वराज्य आणि स्वराज्याचे युवराज, त्याच समोर मोकळी गादी बसले आणि केले निवाडे. त्यात काय झाली चूक? हा, आम्ही युवराजांना काही वाईट शिकवलं असतं तर वेगळी गोष्ट. अहो, उलट कौतुक होईल आपलं. शेरभर सोन्याचं कड घालतील आपल्या हातात. खरंच आम्ही तर महाराज गडावर आले की स्वतःहून सांगणार, म्हणजे चाडी चुगलीचा विषय नाही. हे काळजीच नाही. दुसरी गोष्ट, गादीवर का बसवलं, दिवाडा का करून घेतला, असं तर महाराज म्हणणार नाही. तिसरी गोष्ट, शंभू राजांना आपोआप शह बसला. बसलाच. तुम्ही तर पाहुण्याच्या काठीने साप मारलात. कसं आहे पंत, आपण कर्तबगार मुत्सद्दी असलो तरी आपण चाकर. अहो, आपल्या घरातली आपल्याला मानत नाहीत, म्हणून राजघराण्यातली व्यक्ती आपल्या पाठीशी असणं गरजेचं असतं. या निमित्ताने त्यांच्या मनात महत्वाकांक्षेची वात पेटवायची, आणि त्यांच्या मनात वात पेटली की आपल्या मनसुब्यांचे दिवे उजळतील. मनसुबा काही वाईट नाही, पण तेच तर सांगत होतो आम्ही. आम्हाला असं वाटतंय की घाई होते. हाई, आम्ही समजलो नाही. घाई म्हणजे वयाच्या बाबतीत. लहान आहेत, अजून समज नाही त्यांना. या घरात समज येण्याची वाट कोणी बघतच नाही. समज येण्या अगोदर जबाबदारी सोपवली जाते, मग आपोआप समज येते असं म्हणतात. आणि अनुभव ही तोच. आबासाहेबांबद्दल बोलताय? हो, आम्ही तुमच्या आबासाहेबांबद्दल बोलतोय, तुमच्या दादासाहेबांबद्दल, शंभूराजेंबद्दल बोलतोय. आता बघा ना, त्यांनी केलेल्या कामाचा न वयाचा कुठंच ताळमेळ लागत नाही. महाराजांनी वयाच्या 6व्या वर्षी सुपा इंदापूरच्या जहागिरीचा कारभार स्वीकारला, कारण ते त्यांच्या रक्तात आहे. आणि वयाच्या 9व्या वर्षी शंभूराजेंनी औरंगजेबाशी नजर भिडवली. हेही रक्त महाराजांचं. आम्ही नाही म्हणतच नाही, पण दादासाहेबांच्या पाठीशी महाराज होते आणि महाराजांच्या पाठीशी आऊसाहेब होते. आता आम्ही धाकट्या बाई साहेब, आम्ही दोघी मिळून बाळराजेंच्या पाठीशी उभे राहू. काय धाकट्या बाई साहेब? हो, आम्ही आहोतच पाठीशी. आणि होतं कसं, लहान लहान म्हणालो तर हे केव्हा थोर होणार? थोरल्या बाई साहेब, थोरपणा यायलाच हवा, पण तो महाराजांच्या अपरोक्ष नको. म्हणजे बाळराजेंनी मोठं व्हावं, पण ते महाराजांच्या सावलीत. आणि बाळराजेंनी राजकारणात यावं, तेही महाराजांचं बोट धरूनच. कारण ते बोट
महादेवाच्या पिंडीवर सांडलेल्या रक्ताचं आहे. त्या बोटाला कैलासीच्या महादेवाची जटा लाल करण्याचं भाग्य लाभलंय. म्हणूनच ते बोट धरूनच चालायचं. शंभूराजेही हे बोट धरूनच सगळं शिकले. म्हणूनच बाळराजे आपणही तसंच सगळं शिकायचं. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की महाराजांची परवानगी हवी निवाडे करताना. तुमचं पटतंय आम्हाला, परंतु महाराजांची परवानगी घ्यावी तर घ्यावी कशी? ते शक्य आहे का? खलिता जायला यायलाच 1 महिन्याचा अवधी जाईल. त्यात तिथे लढाईची धामधूम, आणि या अशा वेळी महाराजांना साध्या साध्या गोष्टी विचारणं बरं दिसतं का? माफी असावी मातोश्री, पण मग थोडं थांबावं. आपण थांबू शकतो, पण रयत थांबेल का? निवाडे खोळंबले, आणि निवाडे खोळंबले तर स्वराज्याला बोल लागेल. ते चांगलं दिसेल का? मातोश्री, बाळराजेंना चुकीच्या पद्धतीने रयते समोर आणू नये. राणूबाई, पद्धत चुकीची नाही. आम्हाला तसंच वाटतं. म्हणजे कुलमुखत्यार युवराज्ञी आणि युवराज दादासाहेब इथे नसताना त्यांच्या अपरोक्ष सदर भरवणं ठीक नाही. बाळराजेंना ते शोभणार नाही का? मातोश्री, प्रश्न शोभण्याचा नाही, प्रश्न स्वराज्याच्या शिस्तीचा आहे. त्याचा विचार केलाय आम्ही. स्वराज्याच्या शिस्तीतच निवाडा पार पडेल. फक्त तुमचे आशीर्वाद द्या बाळराजेंना. रायगडावर खलिता पाठवायला हवा. कसला खलिता? सारा माफीचा तुम्ही जो निर्णय घेतला तो रायगडावर कळवायला पाहिजे. हो, पण कळवणार कोणाला? कुलमुखत्यार आमच्या समोर आहेत आणि युवराज तुमच्या समोर आहेत. पण आम्हाला वाटतं कळवायला हवं. गडावर दोन्ही मातोश्री आहेत, मंत्रिमंडळ आहे, आणि महत्वाचं म्हणजे शेतसाऱ्याशी संबंधित सुरनीस अनाजी पंत आहे. कळवा मग. आम्ही त्यांच्या हेही लक्षात आणून देऊ की जास्तीची आणि सक्तीची सारा वसुली झाली होती, की जी बेकायदा होती. शेतकऱ्यांची त्यात उपासमार होत होती, म्हणून युवराजांनी हा सारा माफीचा निर्णय घेतला. उत्तम. हे जे काही छान छान बोललात ना, तसं छान छान लिहा आणि कळवा. काय झालं युवराज? चिडला? नाहीतर चिडला? खरं सांगा आम्हाला. बऱ्याच मनकवड्या झालात की. आमचं काही चुकलं का? रायगडावर आम्ही सारा माफी दिली एवढाच खलिता पाठवा. खुलासा देत बसू नका. खुलासा त्यांना विचारू द्या. आम्ही बघतो कोण विचारतो खुलासा. आम्ही उत्तर देऊ. म्हणजे आमचा निर्णय रायगडावर समजला एवढं पुरेसं आहे. युवराज, अहो, पण कोणी मंत्री तुमच्या आबासाहेबांकडे तक्रार करतील, मग आबासाहेबांचे गैरसमज होतील, आणि मग तुम्हाला जाब द्यावा लागेल. देऊ जाब तुम्हाला. निवडा तर तुम्हीच करणार. जाब दुसरे कोणीही विचारू शकतात. जाब फक्त तुम्ही विचारू शकता. निवाडा फक्त तुम्हीच करू शकता. ज्याच्या हाती शिक्के कट्यार तोच निवाडा करणार. धाकटेबाई साहेब, बाळराजेंना आशीर्वाद द्या. आशीर्वाद घ्या. यशस्वी भव. हो मातोश्री, येतो आम्ही. चला.
राणूबाई, मातोश्री आम्हाला हे पटत नाही. आणि तसंही थोरल्या बाईसाहेब म्हणतायत ते खरंय. निवाडे खोळंबलेत. म्हणजे तुम्हाला हे पटलंय? पटणाऱ्याला पटलंय. आता आम्ही काय बोलावं? पण आम्ही बोलणार. दादासाहेबांच्या अपरोक्ष बाळराजेंकडून निवाडा करून घेतात आणि हा अन्याय दादासाहेबांवरच. तुम्हाला नाही वाटत असं? तुम्ही मनावर घेऊ नका. आणि 4-2 निवाडे झाले म्हणून शंभूराजांच्या अस्तित्वाला सुरुंग लागत नाही. पण कसं आहे ना, दादासाहेबांना नेहमी डावललं गेलं. रायगड सोडावा लागला, जाऊन शृंगारपुरास राहावे लागले. आणि आता त्यांची गादी रिकामी दिसता क्षणी बाळराजेंना गादीवर बसवायची तयारी सुरू केलीये मातोश्रींनी. म्हणूनच तर आम्ही त्यांना म्हणालो, थांबा, महाराजांना येऊ द्या. दादासाहेबांना हे समजलं तर काय वाटेल? राणूबाई, तुम्ही शांत व्हा. आता आम्ही शांत बसणार नाही. आम्ही आबासाहेबांना खलिता पाठवू आणि रायगडावरच्या राजकारणाची त्यांना कल्पना देऊ. तुम्ही शांत राहा. आधीच आभाळ फाटलाय, त्याला सांधायचा प्रयत्न करू. सांधू, पण असं गप्प राहून नाही. छत्रपतींची कन्या आहोत. अन्यायावर कोसळायचं हे आम्हाला माहित. मातोश्रींच्या महत्वाकांक्षेचे जे पुन्हा धुमारे फुटू लागलेत ना, ते धुमारे आम्ही फुटू देणार नाही, एवढं मात्र निश्चित. होशियार, सावधान. स्वराज्याच्या महाराणी सोयरा राणी साहेब, त्याचबरोबर युवराज राजाराम राजे येत आहेत. होशियार, आदब, निगाह रखो. या युवराज. दादासाहेब, अहो युवराज, तुम्ही या आसनावर बसा आणि निवाडीची सुरुवात करा. चला पुढे. या या युवराज. अहो युवराज, युवराज थांबा. हो थांबा. का गेले? कल्पना नाही, पण असे अचानक का केले? लोकांची गर्दी बघून लाजले की पळाले? बहुधा तसंच झालं असेल. नाही नाही, ते असे घाबरणारे नाही. पण ते झाले. पण आता गेले कुठे? एवढ्या मेहनतीने सगळं जमवून आणलं होतं. पाणी फिरेल केलेल्यावर. बघ ग, आणि घेऊन ये त्यांना. असे न सांगता गेले हे योग्य दिसत नाही. बघा, आलेच युवराज. युवराज, तलवार घेऊन बसणार का आसनावर? नाही. दादासाहेबांच्या या पूज्य तलवारीच्या साक्षीनं आम्ही निवाडा करू. वा, उमदा विचार. हे काय युवराज? महाराणी साहेब, हे जर या आसनावर बसले तर आम्हाला जमिनीवर बसावे लागेल. बाळराजे, बाळराजे, ठेवा ती तलवार बाजूला आणि या मुख्य आसनावर विराजमान व्हा. नाही, ही जागा आमची नाही. अहो, असं काय करताय? तुमचा दर्जा बरोबरीचा. अहो, तुम्ही स्वराज्याचे युवराज आहात आणि हे स्वराज्याच्या युवराजाचे आसन आहे. युवराज बसावे.